हॅलो, कसे आहात तुम्ही सगळे? काय मग कशी दिसतीये भाजी? हॉटेलमधनं मागवली? नाही नाही, घरी बनवली. अशीच हॉटेलसारखी भाजी तुम्हाला पण बनवायची आहे? मग व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आता सगळ्यात आधी आपण ह्या भाजीचा बेस तयार करून घेऊ. बेस म्हणजे ह्या भाजीची ग्रेव्ही. त्यासाठी एका पातेल्यात मी 2 चमचे तेल गरम केलं आणि त्यात खडे मसाले 2 मिनिटं भाजून घेतले. खडा मसाला छान परतून झाला की त्यात 2 उभे चिरलेले कांदे ॲड करून ते 2 मिनिटं आपण भाजून घेऊयात आणि नंतर ते कांदे बुडतील इतकं पाणी त्यात ॲड करूयात. थोडंसं मीठ आणि थोडंसं हळद घालून ही आपली येल्लो ग्रेव्ही आपण तयार करून घेणार आहोत. आता ह्याला एक उकळी फुटू देऊयात. ह्याला एक उकळी फुटली की आपण ह्यात 15 ते 20 काजूचे तुकडे ॲड करणार आहोत आणि काजू छान मऊसूत शिजेपर्यंत हे मिश्रण शिजवून घेणार आहोत. हे मिश्रण शिजायला 10 ते 15 मिनिटं लागतात. आता आपले कांदा आणि काजू शिजेपर्यंत आपण भाज्या फ्राय करून घेऊयात. भाज्या फ्राय करताना सगळ्या भाज्या एकदाच फ्राय नका करू, कारण काही भाज्या लवकर शिजतात तर काही भाज्यांना थोडा वेळ लागतो. त्यामुळे इथे मी सगळ्यात पहिले थोडीशी फुलगोबी फ्राय करून घेणार आहे. फुलगोबी छान सोनेरी रंगाची फ्राय झाली की ती काढून घेऊयात. फुलगोबी छान फ्राय करून झाली की गाजर, बीन्स आणि वाटाणे हे तिन्ही एकत्रच फ्राय करून घेऊयात. हे तिन्ही लवकर शिजतात, त्यामुळे हे सोबत फ्राय करायला काही हरकत नाही. अशाच पद्धतीने आपण शिमला मिरचीही अशीच फ्राय करून घेऊयात. आता आपल्या भाजीचा बेसही छान शिजला आहे. आता आपण ह्यातले सगळे खडे मसाले बाजूला काढून घेऊयात. ग्रेव्हीसाठी आपण ह्यातलं फक्त कांदा आणि काजू वापरणार आहोत, पाणी नाही. आणि त्यामध्ये थोडासा आलं, लसूण आणि हिरवी मिरची ॲड करून याची बारीक पेस्ट तयार करणार आहोत. बेस तयार झाल्यानंतर एका कढईमध्ये थोडंसं बटर आणि तेल घ्या आणि ते छान तापवून घ्या. बटर छान तापलं की तयार केलेली पेस्ट आपण ह्यामध्ये ॲड करून ती छान व्यवस्थित फ्राय करून घेणार आहोत. मसाला छान फ्राय करून झाला की यात थोडीशी हळद, जिरेपूड आणि धणेपूड आपण ॲड करून घेणार आहोत. लाल तिखट ह्यात शक्यतो तर घालू नका, कारण त्यामुळे भाजीचा कलर बदलेल. आता मीडियम हाय फ्लेमवर ह्या ग्रेव्हीतलं पाणी आटेपर्यंत आपण ही ग्रेव्ही शिजवून घेणार आहोत. आता ह्यात थोडीशी कसुरी मेथी ॲड करू, ज्यामुळे भाजीला आणखीन छान चव येईल. आता ह्यात 1 चमचा गरम मसाला ॲड करा आणि 2 मिनिटं ही ग्रेव्ही शिजवून घ्या. ग्रेव्ही छान घट्ट झाली की यात थोडं थोडं पाणी घालत ही ग्रेव्ही आपण शिजवून घेऊयात. ग्रेव्हीला छान तेल सुटलं की यात फ्राय केलेल्या सगळ्या भाज्या ॲड करून घ्या आणि नीट व्यवस्थित या मसाल्यासोबत मिक्स करून घ्या. नंतर त्यावरती एक ताट झाकून 5 ते 6 मिनिटं वाफेवरती ही भाजी छान शिजवून घ्या. आपली मिक्स व्हेज करी ही आता तयार झाली आहे. थोडीशी कोथिंबीर घालून आता सर्व करूयात. ही मिक्स व्हेज करी तुम्ही रोटी, नान किंवा भातासोबतही खाऊ शकता. आहे की नाही एकदम सोपी बनवायला ही भाजी? काय मग कशी वाटली रेसिपी? कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि जर रेसिपी आवडली असेल तर या व्हिडिओला एक लाईक करा. आणि अशाच नवनवीन रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.